उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा। आपल्या सर्वांना सत्ने निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी आईसाहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन, तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ दात्र यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा। तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण। स्वागतोत्सुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती। 21 सप्टेंबरला मलकापूर पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी मलकापूर येथील डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या आरंभ ट्रेडिंग कंपनीला आपला शेतमाल काही दिवसांच्या मुदतीवर दिला होता। शेकडो शेतकऱ्यांच्या कोट्यावधींचा शेतमाल नोटरी करून चेक देऊन घेण्यात आला। शेतकऱ्यांकडे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव काटापट्टी सुद्धा आहेत। मात्र शेतमालाचे पैसे न देताच आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक पसार झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रफुल्ल पाटील याच्या विरोधात 420 अन्वये गुन्हा दाखल केलाय। मात्र आजवरे पोलिसांनी कुठली कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांनी आपला न्याय मागितला। तेव्हा शेतकरी यांच्यासोबत खरोखरच खूप मोठा अन्याय होत आहे। अहोरात्र मेहनत करून शेतकरी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणतो, त्याचवेळी जास्त भावाची आमिष देऊन शेतकऱ्यांना लुटलंही जातं। हा शेतमाल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर विकला जातो। आरंभ ट्रेडिंग कंपनीसारख्या नवीन कापूस खरेदी केंद्र येथे जास्त भावाने घेतला जातो, तरी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीवर चूप का बसतात? शेतमालाचे पैसे देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही जबाबदार आहे। यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव यांना सुद्धा बोलावून धारेवर धरण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नात्याने त्यांनी जबाबदारी घ्यायची अशी समजही देण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी मदत लागेल मी करण्यास कटिबद्ध आहे। त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विधितज्ञ सुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीवरून सहकार्याने देतो असं वचन आमदार राजेश इकडे यांनी दिलं। आमदार राजेश इकडे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने शेतकऱ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे। जनजागर मराठीसाठी रवींद्र गव्हाळे, मलकापूर।